नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या आनंदी या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आनंदीची टुरिस्ट गाईड म्हणून निवड झालेली असते. तर आनंदी आता मालकांचं मन कसं जिंकणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे आता इचलकरंजी गावात रामनवमी विशेष आता गावात जत्रा भरलेली असते. तर या जत्रेत गावातील सगळे लोक जमा झालेले असतात आणि जत्रेचा आनंद लुटत असतात. तर आता आरतीताई, आनंदी आणि आर्ची तिघी मिळून आता जत्रेत फिरण्यासाठी आलेले असतात. तेव्हा मात्र आपली ही आगाऊ आर्ची तिला काय करू काय नाही असं झालेलं असतं. त्याच वेळेस समोर रिंग फेकण्याचा खेळ चालू असतो. ज्या वस्तूवर आपली रिंग पडेल ती वस्तू आपली. आणि आता या आर्चीची नजर एका बाहुलीवरती पडलेली असते. तेव्हा लगेच आर्ची म्हणू लागते, आनंदीताई, आरतीताई बघा, आता ही बाहुली संध्याकाळी आपल्या घरात असेल. आता ही रिंग मी बरोबर बाहुलीवरती फेकणार आणि मग ती बाहुली माझी झाली म्हणून समजा. त्यावर आरती म्हणू लागते, आर्चे गप्पा मारू नको, आधी रिंग फेकून दाखव. आता आर्चीने एक नाही 4-5 रिंगा फेकलेल्या असतात. पण मात्र आर्चीच्या सगळ्या रिंगा बाजूला जाऊन पडतात. आणि आता शेवटची अखेरची रिंग मात्र एका साबणावरती जाऊन पडलेली असते. त्याच वेळेस आता ते दुकानवाले काका म्हणू लागतात, धरा मॅडम, एवढ्या रिंगा फेकल्यानंतर तुम्ही हा साबण जिंकलेला आहे, धरा. आर्चीला खूपच राग येतो. तायडे, अगं बघ ना, हा माणूस ना फसवा दिसायलाय. अगं माझं मन त्या बाहुलीकडे होतं, पण या माणसाच्या रिंगा बाहुलीकडे जातच नाही. काहीतरी फॉल्ट वाटायला आहे तायडे. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, गप्प बाईस बुटूक वांग्या, तुला जमत नाही ते सांग ना. त्याच वेळेस आता आर्ची नाराज होते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आर्चे काळजी करू नको, तुला ती बाहुली हवी ना, दे इकडे, त्या रिंगा माझ्या हातात द्या. आता लगेच आर्ची त्या रिंगा घेते आणि आनंदीताईच्या हातात देते. आता लगेच आनंदी मात्र आर्चीला विचारू लागते, आता मला एक सांग, इथून माझ्यापासनं ती बाहुली किती अंतरावर आहे. तेव्हा लगेच आता आर्ची सांगू लागते, 4 ते 5 फुटावरती असेल. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, अच्छा, म्हणजे मला आता 4 ते 5 फुटावरती ही रिंग फेकावी लागेल. आणि आता संध्याकाळची वेळ, वाराही कमाई, त्यामुळे मला आता ही रिंग अगदी जोरात फेकावी लागेल. तेव्हा कुठे ही रिंग बाहुलीपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आपल्या हुशार आनंदीने लावलेला असतो. आता मात्र लगेच आनंदी आपल्या हातातली रिंग फेकते. पहिलीच रिंग फेकल्यानंतर आनंदीने मात्र बाहुली जिंकलेली असते. त्याच वेळेस आर्चीला खूप आनंद होतो. ती जोरजोरात उड्या मारू लागते. आता कारण बाहुली आपल्या घरी जाणार असते ना. तेव्हा लगेच आर्ची लागते, वा आनंदीताई, अगं तू तर एकदम पिक्चरमधल्या रजनीकांतवानीच डायलॉग केला की, एक नंबर, भारी, काय भारी रिंग फेकली ना, लय मस्त. तेव्हा लगेच आता आरतीताई मात्र गप्प असते. तिला काही आनंद झालेलाच नसतो. कारण आबांची नोकरी गेली, तिची नोकरी गेली, हे सत्य तिला माहीत असतं. पण तरीही आता आनंदी आणि आर्चीच्या पाठोपाठ ती जत्रेत आलेली असते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई, अगं काय झालं, तुला आनंद नाही झाला आहे का, अगं कसलं टेन्शन आहे का, तू गप्प गप्प का बसली. त्यावर आरती म्हणू लागते, नाही गा आनंदी, असं काहीच नाही आहे, इथे खूप गर्दी आहे ना, आता जत्रा म्हटल्यानंतर कलकल असणारच, म्हणून माझं डोकं दुखायले, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आर्ची म्हणू लागते, डोकं जर दुखत असेल ना तर त्यावर एकच उपाय असतो, मस्त थंडगार गोळा खाणे. चला आपण गोळा खाऊया. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, बरोबरच चला. तेवढ्यात आनंदी म्हणू लागते, तुम्ही दोघी खा, माझं भारूड आहे ना, माझा घसा वगैरे बसेल, तुम्ही दोघी खा. आता लगेच आर्ची तिथेच बाजूला एक चष्मावाल्याचं दुकान असतं. आता गोळा घेईपर्यंत आरतीताई मी आलेचा असे म्हणत आर्ची तिकडनं बाजूला जाते. अनेक मोठा असा चष्मा लावून येते. बघा कशी दिसायले मी, अगदी हिरोईनीसारखी वाटायले ना, श्रीवल्लीसारखी. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, गप्प बाईस, कसा दिसतोय तो चष्मा, नको घेऊ तो. त्यावर लगेच आता आर्ची दुसरा चष्मा घालून येते. आता तर मी एकदम हिरोईन वाटायले ना, भारी दिसते ना. त्यावर आरती म्हणू लागते, एक नंबर बावल्यांसारखा वाटायलाय तो चष्मा, काय बी घेते तू आर्ची, तुला कळतच नाही. त्यावर लगेच आर्ची म्हणू लागते, नाही आहे ताई, मला हवा ह्या. आनंदीताई बघ ग कसा आहे. आनंदी लगेच आता आर्चीच्या डोळ्यावरनं असा चष्म्यावरनं हात फिरवते. वा, मस्त दिसायला या. आनंदीचे अंदाज अगदी बरोबर असतात. त्याच वेळेस आता लगेच आर्ची म्हणू लागते, बघ माझ्या आनंदीताईला आवडलाय, आता मला पैसे हवेत.
आता लगेच आरती म्हणू लागते, बरं बाई घे. आता तिघींनी मस्त अशी शॉपिंग करायला सुरुवात केलेली असते. आता गोळा खाल्ल्यानंतर तिघी बहिणी आता पुढच्या दुकानात जातात. तर इथे खूप छान असं बांगड्यांचं दुकान असतं. आनंदी आता त्या बांगड्यावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते, आरती ताई अगं या बांगड्या किती छान दिसत आहेत ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो आनंदी, तुझ्या हातावरती खूप उठून दिसतील, थांब आपण तुझ्यासाठी घेऊया. तेवढ्यात लगेच आनंदी आता त्या बांगड्यावरनं असा हात फिरून बघत असते. त्याच वेळेस आता आरती, आनंदी आणि आरची तिघींचेही फोटो कोणीतरी काढत असतं. आता मात्र आनंदीला जरा डाऊट येतो, नक्कीच कोणीतरी आपले फोटो काढतोय हे तिला कळू लागतं. त्याच वेळेस आता लगेच आरची येते. आरतीताई अगो कसल्या भारी बांगड्या आहेत, एकदम आपल्या आनंदीताईच्या डोळ्यासारख्या हिरव्या हिरव्या आहेत ना, चल आपण तिला या हिरव्याच घेऊया. तेवढ्यात लगेच आता आरतीच्या मैत्रिणी येतात. ए आरती अगो चल ना गं, आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची, ड्रेस बघायचेत, मफलर घ्यायची, चल ना आपण जाऊया. त्यावर आरती म्हणू लागते, हो तुम्ही व्हा पुढे, मी मागणं येतेच. त्यावर लगेच आता तिच्या मैत्रिणी म्हणू लागतात, नाही या आरती तू चल ना गं, या दोघी फिरतील ना, चल ना. आता त्या आरतीचा हात धरून तिला ओढतच घेऊन जातात. आरतीला मात्र टेन्शन येतं, आबांनी आनंदीला एकटीला सोडू नको असं सांगितलेलं असतं. तेव्हा ती ओरडूनच आरचीला सांगू लागते, आरचे तुझ्या आनंदी दिदीला कुठे सोडू नको, तिला सोबत घेऊनच जा. तर आता लगेच तो फोटो काढणारा जो कोणी व्यक्ती असतो ना, तो अगदी आनंदी जवळ येतो आणि आता आणखीनच बांगड्यांजवळ आनंदीचे फोटो काढू लागतो. त्याच वेळेस आता आनंदीला लगेच अंदाज कळतो, हा माणूस कुठे आहे आणि कुठे फोटो काढतोय. आनंदी पटकन थोडंसं पुढे येते आणि लगेच त्या माणसाची कॉलर पकडत त्याला बाहेर खेचते. आता लगेच आनंदी त्याचा कॅमेरा हातात धरून ओढणार. तेच तो व्यक्ती ओरडतो, थांबा थांबा, माझा कॅमेरा तुटून जाईल, असं नका करू. आता मात्र लगेच आजूबाजूचे लोक बघू लागतात. सगळे लोक जमा झालेले असतात. तेव्हा आनंदी ओरडतच म्हणू लागते, काय चालू आहे तुमचं, कोण आहात तुम्ही आणि मला न विचारता तुम्ही माझे फोटो का काढतायत, तुमची एवढी हिंमत झालीच कशी. आता मात्र लगेच आरची त्या माणसाकडे बघू लागते. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, सांगा लवकर का काढतायत तुम्ही माझे फोटो. 4-5 दिवसापासून बघते, मंदिरात तुम्ही माझे फोटो काढले, त्यानंतर गावात आम्ही फिरत होतो तेव्हाही फोटो काढले आणि आत्ताही मला सगळं काही कळालं आहे. मला या फोटोच्या क्लिकचा आवाज येतोय आणि तुम्हीच माझे फोटो काढतायत 4 ते 5 दिवसापासनं, सांगा लवकर का काढतायत. त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, थांबा ना, आधी माझा हात सोडा ना, सगळे लोक बघतायत. आता लगेच तो व्यक्ती सगळ्या लोकांना म्हणू लागतो, आमची आणि यांची खूप ओळख आहे, तुम्ही जा, तुम्ही फिरा, मस्त आनंद लुटा जत्रेत. सगळे लोक गेलेले असतात. तेव्हा लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, हाय माझं नाव वरुण, मी फोटोग्राफर आहे, मला फोटो काढायला खूप आवडतात आणि मी पुण्यावरनं आलो आहे. त्याच वेळेस आता लगेच आनंदी मात्र गप्प असते. तेव्हा लगेच आता वरुण म्हणू लागतो, मला फोटोग्राफीचा खूप शौक आहे आणि मी चांगले चांगले पिक्चर माझ्या या कॅमेऱ्यात कैद करत असतो आणि मी इकडे गावाकडे आलो. तुमचं हे इचलकरंजीचं गाव काय सुंदर आहे, वा एक नंबर भारी, आणि या गावात सगळ्यात सुंदर काय माहिती, तुम्ही आणि तुम्हीच. तेव्हा लगेच आता आनंदीला मात्र राग येतो. त्याच वेळेस आरची येते आणि मला लागते, ओ काय चालू आहे तुमचं, आमचे फोटो काढायला तुम्हाला कोणीच सांगितलं आणि तुम्ही या फोटोंचे किती पैसे घेणार आहात. हे बघा, तुम्हाला जर फोटो काढायचे असतील ना तर आम्हाला डिस्काउंट द्यावा लागेल. आता मात्र वरुणला या छोट्या आरचीचं खूपच हसायला येतं. त्यावर लगेच वरुण लागतो, वा एक नंबर भारी आहे. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरची अगं काय बोलायली तू, कशाला डिस्काउंट हवाय, आपल्याला नको हे फोटो. तेव्हा वरुण म्हणू लागतो, अहो तुम्ही एकदा बघा तरी, मी कसले भारी पिक्चर काढलेत तुमचे, बघा बघा, आत्ता तर बांगड्यांजवळ तुमचा खूप छान फोटो आलाय, थांबा मी दाखवतो तुम्हाला. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, ए बाबा हो बाजूला, आमच्या आनंदीताईला डोळे नाही आहे, तिला दिसत नाही आहे, चल हो बाजूला. आता मात्र लगेच आरची आनंदीताईचा हात पकडते आणि तिला दुसरीकडे घेऊन जाते. आता वरुणला धक्काच बसतो, अरे बापरे, या मुलीला डोळे नाही आहेत, म्हणजे ज्या नजरेकडे बघून मी भुललो गेलोय त्या नजरेला हे जग दिसतच नाही आहे. आता वरुणला धक्काच बसलेला असतो. तर आता लगेच तो आनंदीचा पाठलाग करू लागतो. त्याच वेळेस आनंदी आणि आरची दुसऱ्या दुकानात आलेले असतात.
आता मात्र समोर फुलांचं दुकान असतं. आता वासावरनं लगेच आनंदी त्या फुलांच्या दुकानात थबकते आणि लगेच आता एक फुलांची टोपली हातात घेते. त्यातलं एक मस्त असं फूल तिने हातात घेतलेलं असतं आणि त्याचा ती वास घेत असतानाच वरून येतो. खूप छान सुगंध येतोय ना फुलांचा. पण मी तुमची ओळख करून घेतली नाही ना. माझं नाव सांगितलं वरून, पण तुमचं नाव काय सांगा ना. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, माझं नाव मी असं कुणालाही सहजासहजी सांगत नाही. आनंदी हे नाव आहे माझं, असे म्हणत आनंदी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, अरे बापरे, आनंदी या जगाला आनंद देणारी, पण तिच्या स्वतःच्याच वाटेला दुःख आलंय. तिलाच दिसत नाही हे जग, हे कसं शक्य आहे. असे असंख्य प्रश्न आता वरूणला पडलेले असतात. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, ओ तुम्ही आमचा पाठलाग करणं बंद करा, नाहीतरी आरचीशी गाठी सांगून ठेवते. आता आरची लगेच तिकडनं आनंदीला घेऊन जाते. तर आनंदी, आरची आणि आरतीताई तिघी आता झोपाळ्यात बसतात, मस्त जत्रेचा आनंद लुटत असतात. तर इकडे आता मालक साहेबांच्या येण्याची वेळ झालेली असते. आता मात्र सगळी इथे तयारी राम मंदिरात झालेली असते. त्याच वेळेस आता लगेच इथे माईकमध्ये पुकारलं जातं, चला चला मालक साहेबांची वेळ झाली, आता ते लगेच येणार आहे आणि लगेच आरतीला सुरुवात होणार आहे. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, आज एकदा का मालक साहेब आले की मी त्यांची माफी मागणार, जे काही झालं ते सगळं सांगणार आणि मग ते मला नक्की माफ करणार. त्याच वेळेस आता मालक साहेबांची गाडी आलेली असते. तेवढ्यात लगेच आरती म्हणू लागते, आनंदी मालक साहेब आले. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, मालक साहेब माझं भारूड ऐकतील ना गं ताई, सांग ना. त्यावर आरती म्हणू लागते, ऐकणार, नक्कीच ऐकणार, चला आपण. तर इथे मालक साहेबांची एंट्री झालेली असते. सगळे लोक खूपच आनंदात असतात. आता मालक साहेबांचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जातं. त्याच वेळेस आता आबाही जत्रेत आलेले असतात. आबांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावा, कुठनं पैसा जमा करावा काहीच सुचत नसतं. तेवढ्यात आता पिंट्या येतो. तेव्हा आबा म्हणत असतात, तारणहार, अरे आता तूच बघून घे रे बाबा, आता नोकरी नाही, 3 पोरींची जबाबदारी आहे या म्हाताऱ्यावर, पुढे मी काय करू, मला काहीतरी मार्ग दाखव रे बाबा. तेवढ्यात पिंट्या म्हणू लागतो, आबा काय झालं आहे, अहो कसलं टेन्शन आहे, तुम्हाला काही टेन्शन आलं आहे का, सांगा बघू. फटकन दिशी हा पिंट्या तुमचं टेन्शन दूर करेल. टेन्शन घ्यायचं नाही आबा, सांगा लवकर. त्यावर आबा म्हणू लागतात, सांगतो, समद काही सांगतो. तर इकडे मालक साहेबांचं आगमन झालेलं असतं. त्यांचा सत्कार समारंभ फूल गुच्छ देऊन झालेलं असतं. मालक साहेब आता लगेच तिथे खुर्चीवरती बसतात. तर आता कार्यक्रमांना सुरुवात झालेली असते. तर इकडे आबा पिंट्याला सांगू लागतात, अरे पोरा आता तूच सांग, अरे माझी नोकरी गेली, अरे कसा मी पुढचा महिना काढू, 3 पोरी रे, आनंदीचं शिक्षण, आरतीचं लग्न, मला खूप टेन्शन आलं आहे रे बाबा, काय करावं काही सुचत नाही. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे, माझ्या शकुंतलाला विकून टाकायचं, म्हणून मी तुझ्याकडे आलो रे. माझ्या शकुंतलाला एखादं गिराईक बघशील. त्यावर लगेच पिंट्या म्हणू लागतो, अण्णा बा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला एक काय 50 गिराईक देईल हा पिंट्या, तुम्ही फक्त सांगा शकुंतला नक्की विकायची आहे ना, नाही म्हणजे निर्णय झालाय ना. त्यावर आबा म्हणू लागतात, झालाय, अगदी पक्का झालाय, माझ्याकडे दुसरा मार्ग नाही आहे रे, माझी शकुंतला मला विकावीच लागेल. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, मग चला डील फायनल झालं म्हणून समजा, थोड्याच वेळात एक गिराईक येईल, ते तुम्हाला भेटेल आणि आपण डील फायनल करून टाकूया. चला चला आता मालक साहेब आलेत, कार्यक्रम सुरू होणार आहे, चला पटकन. सगळेजण आता इथे स्टेजजवळ आलेले असतात. आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. सर्वप्रथम आता मालक साहेबांच्या स्वागतासाठी एक छान असा डान्स झालेला असतो. आता मात्र लगेच आनंदी मनाशीच म्हणू लागते, आज काय बी झालं तरी मला मालक साहेबांची माफी मागायचीच आहे. तेव्हा ती आपल्या आरतीताईला म्हणू लागते, आरतीताई मालक साहेब मला माफ करतील ना गं, मी बोलू का त्यांच्याशी. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, नाही नाही आनंदी, अगं अशी चूक करू नको, मालक साहेब भडकले तर ते बघतील तुझं भारूड आणि नक्की तुला माफ करतील, नको टेन्शन घेऊ. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, चला ना आपण बी स्टेजवर जाऊ, चला चला. त्यावर आनंदी म्हणू लागते, कशाला, त्यांनी आपल्याला बोलावलं ना की मग आपण जाऊया. त्याच वेळेस आता इथे डान्सचा कार्यक्रम झालेला असतो. तर आता वेळ आलेली असते आनंदीच्या भारुडांची. आता मात्र लगेच आनंदीला स्टेजवरती पुकारलं जातं. तर आता मात्र आबांना आणि आरतीताईला टेन्शन आलेलं असतं, मालक नक्की आनंदीचं भारूड बघतील ना याची भीती त्यांना वाटत असते.
आनंदी स्टेजवरती आलेली असते. तर मालक साहेब आता तिच्याकडे रागानेच बघत असतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदीच्या भारुडाला सुरुवात झालेली असते. अगदी छान आवाज, मस्त तालात आनंदीने भारूड गायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात लगेच आता इथे शिर्केंना फोन आलेला असतो. शिर्के फोनवरती बोलतात आणि मालक साहेबांना काहीतरी सांगू लागतात. पण आता समोर खूप आवाज असतो, त्यामुळे मालक साहेब जरा बाजूला जातात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो ती गारमेंट्स डील बहुतेक आपल्याला नाही मिळणार. अहो ती शलाका ती डील आपल्या खिशात घालायला जवळपास अगदी तयार झाली. तिने ती डील आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतंय ती डील आता तिलाच भेटणार आहे, आपल्याला नाही. त्यावर मालक साहेब भडकतात, असं काय बी होता कामा नये. किती बी पैसा लागू द्या, काय बी होऊ द्या, पण ती डील त्या शलाकाला न मिळता मलाच मिळाली पाहिजे. पोचलं? तेव्हा शिर्के म्हणू लागतो, पोचलं. आता मालक साहेब पुन्हा लगेच आपल्या जागेवरती येऊन बसतात. तर इथे आता आनंदीचं भारूड अगदी रंगलेलं असतं. सगळे लोक खूपच अगदी छान मस्त आनंदीच्या भारुडाचा आनंद लुटत असतात. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, आजकालचे राजा प्रजेचा विचार करतच नाही. आधीचा राजा वेगळा होता, निराधारांचा आधार होता, पण आजकालचा राजा फक्त स्वतःचं गाठोडं कसं गुंडाळायचं ना एवढंच बघत असतो. त्याला दुसरं काहीच पडलेलं नसतं, दुसऱ्यांची पर्वाच नसते. आता मात्र आनंदीचं हे बोलणं ऐकताच आता मालक साहेब भडकतात. त्यांना वाटतं की आनंदी मलाच बोलते, मलाच टोमणे मारते की काय, असं त्यांना वाटू लागतं. त्यामुळे आता मालक साहेब आनंदीवरती भडकलेले असतात. तरी ते आता आनंदीचा भारुडाचा कार्यक्रम संपलेला असतो. तेव्हा लगेच आता आनंदीजवळ सगळ्या बायका, आरती सगळेजण स्टेजवरती धावत येतात. वा आनंदी, एक नंबर भारी, लय भारी जमलंय तुला. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई, मालक साहेब थांबले होते ना, त्यांनी माझं भारूड ऐकलं का गं? त्यावर आरती म्हणू लागते, हो आनंदी, तू काळजी करू नको, मालक साहेबांना तुझं भारूड नक्कीच आवडलं असेल. तेवढ्यात लगेच आता शिर्के विचारू लागतो, मालक साहेब, आवडलं ना? आनंदीचं भारूड आवडलं ना तुम्हाला? मालक साहेब एक नाही दोन नाही तिकडनं बाजूला जातात. तर त्यानंतर इथे आरतीची वेळ झालेली असते. आता लगेच मालक साहेबांची मंदिरात एंट्री होते. सगळेजण आता फुलांचा वर्षाव करत असतात. त्याच वेळेस आनंदी मधोमध उभी असते. मालक साहेब आता तिच्याजवळ येणार, तेच आरती पटकन तिचा हात पकडते आणि तिला बाजूला खेचते. आनंदीला काही करून आज मालकांशी बोलायचं असतं. तर इथे आता मालकांच्या हातनं पूजा झालेली असते, आरती झालेली असते, अभिषेकही झालेला असतो. तर आता नवीन मंदिराचं उद्घाटन झालेलं असतं. अतिशय छान अशी इथे श्रीराम प्रभूंची मूर्ती उभी झालेली असते. सगळे गाववाले आता या मंदिराकडे एकटक डोळे पाणावेपर्यंत बघत असतात. खूपच छान ते मंदिर दिसत असतं. त्याच वेळेस मालक आता पूजा समाप्त होताच निघालेले असतात. तेव्हा मात्र लगेच आनंदी समोर येते. मालक साहेब थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. आता मालक साहेब लगेच आनंदीकडे रागाने बघू लागतात. त्याच वेळेस आनंदी मालकांसमोर येते. आता शिर्के मात्र घाबरतात. अरे बापरे, मालक साहेब आधीच भडकलेत. एकतर ती डील आपल्याला भेटेनाशी झाली, आता काय होणार आहे याची भीती शिर्केंना वाटू लागते. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बास, काय बोलायचंय आणि कुठे आणि कसं? आता मात्र मालकांना लगेच आठवतं, या दोन पोरी माझ्या हवेलीत आल्या होत्या, त्यांनी माझ्या वस्तूंना हात लावला, पण त्या खोट्या बोलल्या. मालक साहेबांना खोटेपणा अजिबात चालत नसतो, त्यामुळे ते आनंदीवरती भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, झालं, खोट्या लोकांचं भारूड गाऊन झालं का? खोटेपणा करायचा आणि मग ही अशी भारूडं गायची आणि मग काय दाखवायचं? राजा प्रजेला किती त्रास देतोय हे दाखवायचंय का? आणि ए पोरी, तुला हे भारूड गाऊन तुझ्या आजोबांची नोकरी परत मिळवायची का? पण तसं होणार नाही. तू माझ्याबरोबर बोलली नाही बोलली तरी आता तुझ्या आजोबांची नोकरी परत येणार नाही, असे म्हणत मालक साहेब तिकडनं निघून जातात. आनंदीला धक्का बसतो, म्हणजे आबांची नोकरी गेली. आनंदी मात्र आता धक्क्यानेच टेन्शनमध्ये आता रडू लागते. तेवढ्यात आता आर्ची आणि आरतीताई आलेले असतात. आनंदीला आता नोकरी गेल्याचं सत्य कळालेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता आनंदीची टुरिस्ट गाईड म्हणून निवड झालेली असते. आनंदीला मात्र खूपच आनंद होतो. तेव्हा ती म्हणू लागते, आबा, माझी निवड झाली, तुम्ही बघताय ना? तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी, अगं पोरी, तुला कळतंय का? अगं तिकडे डोळ्यांची गरज आहे. तू लोकांना काय दाखवणार आणि कसं कसं काय दाखवणार सांग बरं. त्यावर आनंदी म्हणू लागते, आबा, काळजी करू नका,
या आनंदीचे डोळे काळजात हे तुम्हाला माहिती आहे ना. तर आता इकडे गाईड म्हणून आनंदी सगळ्यांना आता इकडे बाहेर घेऊन आलेली असते. तर त्याच वेळेस आजूबाजूचे लोक म्हणू लागतात, ए आनंदी, अगं इथपर्यंत आणलंय पण सांग ना, बोल ना काहीतरी माहिती. तेवढ्यात आता मालक साहेब येतात. त्याच वेळेस आता आनंदी मालक साहेबांना म्हणू लागते, मालक साहेब, आजचा दिवस माझा आहे, तुम्हाला माझ्यावरती उपकार करायची गरज नाही आहे. त्यावर मालक साहेब भडकतात आणि म्हणू लागतात, पोरी, तुला आजचा दिवस घे, जे काही करायचं ना ते कर, पण त्यानंतर मी या दिवसाच्या व्याजाची परतफेड नक्की करणार, बघ, ते पण व्याजासकट. त्याच वेळेस आता आनंदी मालकांकडे बघू लागते. तर मात्र आनंदी मालकांचं मन कसं जिंकणार, तर आता हे आपल्याला लवकरच कळेल. तर मालक आबांना पुन्हा नोकरीवरती कसं घेणार हेही बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.